नमस्कार मंडळी. जय महाराष्ट्र. सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, राज्यात जी अतिवृष्टीजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं आणि सर्वसाधारण नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीसाठी राज्य शासन वेळोवेळी उपाययोजना करत आहे. त्यातील ही एक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने जिल्ह्यातील जी काही जिल्हा नियोजन समिती असते त्या जिल्हा नियोजन समितीसाठी जो जिल्हा नियोजन समितीचा जो काही सर्वसाधारण निधी असतो त्या सर्वसाधारण निधीमधला काही रक्कम खर्च करण्याची परवानगी इथं दिलेली आहे ह्या GRच्या माध्यमातून. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीतच असेल की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समिती असते. ह्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असतात. त्यामध्ये जिल्ह्यातील जे काय आमदार महोदय आहेत, जे काय खासदार महोदय आहेत, हे या जिल्हा नियोजन समितीमध्ये असतात. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे जे काय जिल्हाधिकारी आहेत, कलेक्टर साहेब, हे या जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात. हे सर्व मिळून जिल्ह्यांच्या विकासाचा आराखडा ह्या जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत बनवत असतात आणि आपापल्या जिल्ह्याचा विकास हे ह्या जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत करत असतात. ह्याच या जिल्हा नियोजन समितीला महाराष्ट्र शासनाचा जो काही नियोजन विभाग आहे त्या नियोजन विभागानं आज GR काढून काही निधी खर्च करण्याची परवानगी ह्या जिल्हा नियोजन समितीतले जो काही जिल्हा वार्षिक योजना निधी असतो, जिल्हा वार्षिक योजना निधी सर्वसाधारणमधला खर्च करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याबद्दल आपण हा GR थोडीशी पाहूया. त्यामुळे जे काही अतिवृष्टी बाधित शेतकरी आहेत किंवा अतिवृष्टी बाधित जे काही सर्वसाधारण लोक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच फायदा होईल, हे पण आपण पाहूयात. मित्रांनो, हा GR आपण पाहू शकता. जिल्हा वार्षिक आपण GR पाहू शकता की जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत अतिवृष्टी, पूर परिस्थिती, गारपीट आणि टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनाबाबत हा GR आहे. महाराष्ट्र शासनाचा जो काय नियोजन विभाग आहे त्या नियोजन विभागाअंतर्गत आलेला हा GR आपण पाहू शकता. आणि हा GR दिनांक 26 सप्टेंबर 2025 या तारखेचा हा GR आहे, आपण पाहू शकता. ह्या GRच्या प्रस्तावामध्ये त्यांनी सांगितलं की जिल्हा नियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. प्रत्येक जिल्ह्याच्या वार्षिक योजनेचा आराखडा अंतिम केल्यानंतर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा निधी अर्थसंकल्पित करून तो वितरित करायची ह्या जिल्हा नियोजन समितीवर जबाबदारी असते. त्या अनुषंगाने हा GR आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. बघा, शासन निर्णय आपण पाहू शकता. वातावरणीय बदलामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असतं, काही भागात अतिवृष्टी होत असतं, काही भागात टंचाई म्हणजे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असते. अशा उद्भवलेल्या परिस्थितीत जे काही अतिवृष्टी आहे, पूर आहे, तातडीच्या उपाययोजना शासन राबवणं शक्य नसतं. म्हणजे शासन निर्णय घेतं, महाराष्ट्र शासन निर्णय घेतं, परंतु त्या योजना तातडीनं त्या जिल्हा लेवलला राबवणं शक्य नाही. त्या तातडीनं राबवण्यासाठी जिल्हा लेवलला जिल्हा नियोजन समिती काही योजना तातडीनं राबवू शकते. त्या तातडीनं राबवण्यासाठी ही जी काही जिल्हा नियोजन समिती आहे त्या जिल्हा नियोजन समितीतला जो काही सर्वसाधारण निधी आहे उपलब्ध करून देऊ शकता. ह्याबद्दल हा GR आहे, त्याबद्दलच आपण पाहूयात. तातडीने राबवण्यासाठी काही तरतुदी इथं केलेल्या आहेत, आपण पाहू शकता. अशा जिल्हा नियोजन समिती सर्वसाधारण मधील निधीचा वापर अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि गारपीट तसेच टंचाईग्रस्त परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांकरिता पुढील प्रमाणे विहित करण्यात आले आहे असं सांगितलेलं आहे. बघा, जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती आणि गारपीट तसेच टंचाई उद्भवल्यास अशा परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना जलद गतीने राबवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना ही जिल्हा नियोजन समिती ही जिल्हा वार्षिक योजना तयार करत असते. त्यामधून जो काही 95% निधी आहे त्या 95% मधला काही निधी 95% निधी म्हणून पुढील प्रमाणे निधी पुनर्नियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असं म्हणते. म्हणजे 95% पैकी काही निधी 5% आणि 5% अशा दोन पद्धतीने 10% निधी तातडीच्या योजनांसाठी खर्च करू शकतो असं इथं काही मार्गदर्शन तत्व आणि गायडन्स दिलेले आहेत. बघा, त्या कोणत्या आहेत? अतिवृष्टी, गारपीट आपण पाहू शकता. अतिवृष्टी, गारपीट, पूर
परिस्थितीत करावयाच्या तातडीच्या उपाययोजनासाठी हा जो काही जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत जो काही निधी आहे त्यापैकी 5% आणि जो काही टंचाईग्रस्त परिस्थितीत करावयाच्या तातडीच्या उपाययोजनासाठी 5%, म्हणजे असा 10% निधी हा जिल्हा नियोजन समिती वापरू शकते असं त्यांनी ह्या GRच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. ह्या 5% आणि हा 5%. मित्रांनो, ही जे काय जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत जो निधी असतो तो काही वेळेस करोडोमध्ये पण असू शकतो, काही वेळेस लाखोमध्ये पण असू शकतो आणि त्याच्या पर्सेंटेजमध्ये जरी घेतलं तरी आपण हा लाखोमध्ये निधी उपलब्ध हा जिल्हा नियोजन समिती करून देऊ शकते. आणि त्या नक्कीच हा जिल्हा नियोजन समिती करून दिलेला निधीचा फायदा आपले जे काय सध्याचे पूरबाधित आणि अतिवृष्टी झालेले बाधित शेतकरी बांधव आहेत किंवा जे सर्वसामान्य बांधव आहेत त्यांच्यासाठी होऊ शकतो, हा याबद्दल माहिती आहे. हा निधी कसा कसा वापरायचा त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन तत्व पुढे पण दिलेले आहेत, घालून दिलेले आहेत. ते पण आपण पाहू शकतो की यामध्ये मी सांगितलेलं आहे की जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर परिस्थिती, गारपिटावर गंभीर परिस्थिती उद्भवली, जिल्ह्यात टंचाईग्रस्त परिस्थिती शासनाने घोषित केलेला 5% इतकेपर्यंत निधी खर्च करण्यास त्यांनी मुभा देऊन टाकलेली आहे. ते वेगवेगळ्या मर्यादेपर्यंत 10% पर्यंत हा निधी खर्च करू शकतो असं त्यांनी पण इथं सांगितलेलं आहे. आपण पाहू शकता 10% मर्यादेपर्यंत निधी 10% मर्यादेपर्यंत निधी खर्च करण्याची मुभा ही जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने राहील म्हणते. म्हणजे जिल्हा नियोजन समिती मान्यता देईल आणि 10% पर्यंत निधी हा तातडीची मदत म्हणून मित्रांनो, ही तातडीची मदत देण्यासाठी नवीन GR काढलेला आहे त्यांनी. आपण पाहू शकता. त्यानंतर खालील कोणकोणत्या पद्धतीने मदत ही जिल्हा नियोजन समिती जी काही सर्वसाधारण निधी आहे त्यामधून तो देऊ शकतो. आपण खाली पाहू बघा. अतिवृष्टी, पूर परिस्थिती, गारपीट इत्यादी तातडीच्या प्रसंगी करावयाच्या उपाययोजना असं दिलेलं आहे बघा. जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण नित्यव्ययातून कमाल 5% मर्यादेपर्यंत खर्च करता येईल असं त्यांनी इथं आणखी डबल एकदा सांगितलेलं आहे. 5% खर्च करता येईल. आणि त्यामध्ये कोणकोणत्या उपाययोजना आहे बघा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांचा शोध घेणे, त्यांची सुटका करणे, प्रत्यक्ष अपेक्षित आपत्तीग्रस्त लोकांचं स्थलांतर वगैरे करणे, ह्या तातडीच्या योजनेमध्ये त्यांनी करू शकतात. तात्काळ मदत पुरवण्यासाठी बोट भाड्याने घेणे, आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या स्थलांतरित करण्यात आलेल्या व्यक्तींना मदत कॅम्पमध्ये तात्पुरते निवासस्थान करणे, अन्न, कपडे, वैद्यकीय सुविधा देणे, जीवनावश्यक वस्तूंच्या हवाई मार्गाने पुरवठा उपलब्ध करणे, ग्रामीण व नागरी भागात पाण्याची तात्काळ व्यवस्था करणं, सार्वजनिक जागांवरील घनकचरा काढणं, आपत्तीग्रस्त ठिकाणी अतिवृष्टीने साचलेले पाणी काढून उपाय करणं, मृत व्यक्तींची आणि प्राण्यांची विल्हेवाट लावणं, प्राण्यांच्या छावणीमध्ये वैरण, खाद्य, पाणी, औषध पुरवणं, छावणी बाहेर जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणं, मत्स्य व्यावसायिकांना बोटिंग जाळ्यांच्या अन्न मदत करणं, मत्स्यतलावांसाठी मदत करणं, आपदाग्रस्त भागात तात्काळ विद्युत पुरवठा वगैरे सुरू करणं, हे जे काही छोट्या तातडीच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधला जो काही निधी आहे, सर्वसाधारण निधी जो असतो त्या निधीमधील 5% किंवा 10% पर्यंत निधी खर्च करण्याची जिल्हा नियोजन समिती परवानगी देऊन अशा प्रकारे मदत करू शकते. अतिवृष्टी पुरामध्ये नुकसान झालेले जे काही रस्ते आहेत, पूल आहेत, त्यांचा दुरुस्ती करणे, अतिवृष्टी पुरामध्ये नुकसान झालेल्या मालगुजारी जे काही मालगुजारी पाटबंधारे आहेत त्यांचं पण ते तलावांचं विशेष दुरुस्ती करून घेऊ शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, ग्रामीण रुग्णालय, अन्य शासकीय दवाखाने, जोडणारे रस्ते, त्यांची विद्युत इमारती, सर्व बाबींची दुरुस्ती करून घेणं. त्यानंतर आपल्या जे काही प्राथमिक शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, सामाजिक सभागृह आहे, ग्रामपंचायतींसाठी इमारती आहेत, त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून घेतलं. पूर प्रभावित शहर आणि गावांमध्ये संरक्षण भिंत बांधून घेणं, महात्मा फुले जलभूमी अभियानांतर्गत नाल्यांची खोलीकरण, ड्रेनेज वगैरे करणं, ह्या ज्या काही उपाययोजना आहेत तातडीच्या, ज्या की लगेच तात्काळ आपत्तीग्रस्त जे काही शेतकरी बांधव आहेत किंवा अतिवृष्टी झालेले जे काही शेतकरी बांधव आहेत किंवा सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी करायचे असतात त्या करून घेऊ शकतो जिल्हा नियोजन समिती असं सांगितलेलं आहे. आणि दुसरा जे काही विवरणपत्र ब आहे जे टंचाईच्या प्रसंगी तातडीच्या उपाययोजना म्हणून आणखी 5% मर्यादेपर्यंत खर्च करू शकतं असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. टंचाईच्या वेळेस 5%
मित्रांनो, शासकीय भाषेमध्ये टंचाई म्हणजेच दुष्काळ असा हा शब्द आहे. टंचाई म्हणजेच थोडक्यात दुष्काळ. तो ओला असू शकतो किंवा कोरडा असू शकतो. मित्रांनो, खालील योजना आहेत. तात्पुरता नळ पाणी पुरवठा, नवीन विहीर बांधणे, बुडक्या बांधणे, नळ किंवा पुरवठा योजना दुरुस्ती करणे, विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, टँकर्स बैलगाड्या भाड्याने लावणे, टँकर्स डिझेल पुरवणे होणारा खर्च, पाणी म्हणजे ह्या सगळ्या चाराच्या होणार पाणी चाराच्या होणार डिपोयावरील खर्च, पाणी पुरवठा योजना, फिडर बसवणे. अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समितीला काही मार्गदर्शन तत्त्वे घालून दिलेले आहेत आणि ह्या मार्गदर्शन तत्त्वामध्ये जिल्हा वार्षिक योजनांतर्गत जो काही सर्वसाधारण निधी आहे तो उपलब्ध करून देण्यासाठी सांगितलेला आहे. तो निधी 5% प्लस 5% असा 10% निधी जिल्हा नियोजन समिती खर्च करू शकते. नक्कीच आपण अपेक्षा करूयात की राज्यातील जे काही सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील नियोजन समित्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या सर्वसामान्य जनतेसाठी ह्या उपाययोजना लवकरच राबवतील, कुठल्याही क्षणाचा विलंब न करता. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. इतरांच्या माहितीसाठी व्हिडिओ शेअरही करू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब केल्याचा हा फायदा होईल की जेव्हा जेव्हा मी नवीन महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र शासनाची जर एक अपडेट येते, ती अपडेट जी काही सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताची असते ती मी तुमच्यासमोर सादर करेन, तुमच्यासमोर उपस्थित राहीन. तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनच्या स्वरूपात येऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो, माझी अशी रिक्वेस्ट आहे की ज्या शेतकरी बांधवांना आणि ज्या सर्वसामान्य जनतेला हा माझा उपक्रम आवडतो त्यांनी नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करावं आणि त्यासमोरची बेल आयकॉन दाबावं. थँक्यू मित्रांनो. आता आपण इथंच थांबूयात. एका नवीन व्हिडिओसह नंतर मी तुमच्यासमोर उपस्थित राहील. तोपर्यंत धन्यवाद.